नापास व्हायचं नसेल, तर मिशन 6090 तू नक्की फॉलो करणार. कारण सगळ्यात महत्त्वाचं आजचा आहे डे 9. 8 दिवस संपलेले आहेत. 9वा दिवस आहे तुझ्यासमोर. सायन्स 1चा कार्बन कंपाउंड्स मी लेसन घेऊन आलोय. सेम डॉक्युमेंट इंग्लिश आणि मराठीमध्ये. याचा सेम पेपर मराठी आणि इंग्लिशमध्ये वेबसाईटवरती अपलोडेड. नक्की जाऊन बघ. टेलिग्राम आणि जर WhatsAppला जॉइन झाला नसेल तू कम्युनिटीला, तर जॉइन हो. कारण लिंक सगळ्या आपल्या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं Instagramच्या प्रोफाईलमध्ये टाकलेले आहेत आपण आणि लवकरात लवकर जॉइन हो, कारण हे सगळं तिथंच भेटतंय. ओके. आणि आज पहिला दिवस असेल, तर नक्की मागचे व्हिडिओज बघून घे आणि उद्या यायला विसरू नको. कारण उद्या आहे डे 10 आणि उद्या 10वा धडा म्हणजे सायन्स 1 उद्या संपणार आहे. काय वाटलं? ठीक आहे ना? नाही, स्पीड जास्त आहे. करू स्लो. वेळ कमी आहे ना बाळा. चलो. सो डे 9 कार्बन कंपाउंड्स आहेत. पेज वाईज जर बघायला गेलं तर 110 आणि 111 वरून सगळ्यात महत्त्वाचं टाइप्स ऑफ कंपाउंड्स वरती फोकस करा. म्हणजे हे सगळे पॉइंट्स कार्बन इन ऑर्गॅनिक कंपाउंड्स एवढं काय नाही. कोव्हॅलंट बॉन्ड्स काय असतात ते समजून घ्या. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरवरती पूर्णपणे काम करा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जर ह्या पेजवरून जर तुम्ही प्रॉपरली पाहिलं तर सगळ्यात आय-एम-पी काय? तर आय-एम-पी जी गोष्ट आहे ती सगळ्यात महत्त्वाची ही आहे, की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाउंड्स आणि इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरवरती पूर्ण काम करा. तुम्हाला कोणत्या पण मॉलिक्यूलचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. कमीत कमी 7 ते 8 वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चरचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर नक्की काढून घ्या. 112 आणि 114 वरती सगळ्यात महत्त्वाचं कॅटेनेशन ही प्रॉपर्टीची डेफिनेशन आणि एक्झाम्पल सकट समजून घ्या. कारण सगळ्यात महत्त्वाचं डेफिनेशन पार्ट करता, पण एक्झाम्पल तुम्हाला कळत नाही. ते प्रॉपरली काम करा. दुसरी गोष्ट की हे ओपन चेन, क्लोज चेन, स्ट्रेट चेन, ब्रांच चेन आणि आयझोमेरिझमच्या टॉपिकवरती लवकर या. सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड जो कॉन्सेप्ट आहे, त्या कॉन्सेप्टला डिफरन्समध्ये समजून घ्या, की सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये नक्की फरक काय आहे आणि हायड्रोकार्बनची डेफिनेशन करा. प्रत्येक मुलाला म्हणजे आय थिंक सो बऱ्यापैकी मुलांना हायड्रोकार्बनची डेफिनेशन माहित नसेल, पण सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडचा डिफरन्स नक्की करा. स्ट्रक्चर फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युलावरती नक्की काम करा. कंडेन्स फॉर्म्युला 3 प्रकारचे फॉर्म्युला तुला कशाचे पण लिहिता आले पाहिजे. तुला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे, तुला मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला पाहिजे, तुला कंडेन्स फॉर्म्युला लिहिता आला पाहिजे. पेपरला जर विचारले याचा कंडेन्स फॉर्म्युला लिहा, तर तेव्हा गडबड नाही झाली पाहिजे हे लक्षात ठेव. कंडेन्स फॉर्म्युलावरती पूर्णपणे काम कर. अल्केन्स, अल्किन्स, अल्काइनचा जनरल फॉर्म्युला आणि टेबल माहिती आहे ना, मिथेन, इथेन ते सगळं प्रोपेन, ब्युटेन, ब्युटेनचे. हां, ओके. होमोलॉगस सीरीज सगळ्यात आय-एम-पी विथ 3 जणांचे होमोलॉगस सीरीज आहे. अल्केन, अल्कीन आणि अल्कोहल. तिघांचे 3 टेबल आहे. राइट हँड साइडला पिवळे बॉक्स आहे. सो होमोलॉगस सीरीजचे टेबल करायला अजिबात विसरू नको. पहिलं सांगतो प्रॉपरली प्रत्येकाचं एक्झाम्पल कर. पहिला मेंबर कोणता आहे, दुसरा मेंबर कोणता आहे, तिसरा मेंबर कोणता आहे. याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं. सगळीकडे सेम पहिला मेंबर नाहीये. मी आत्ताच सांगतोय. तुला सेकंड मेंबर, थर्ड मेंबर, फोर्थ मेंबर, फिफ्थ मेंबर असं काहीतरी विचारतील. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एरोमॅटिक कंपाउंड्स आणि रिंग्सवरती लवकर आहे. रिंग्सला नावं कशी दिली ती प्रॉपरली बघून घे. 121 आणि 123 ते दरम्यान आपल्याला काय करायचंय? कंबशन रिएक्शन, ऑक्सिडेशन रिएक्शन, ॲडिशन रिएक्शन, सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायड्रोकार्बन्स. इथे गेल्यानंतर एक्सपेरिमेंटल ॲक्टिव्हिटी असेल. ॲक्टिव्हिटीजला काय बोलतात इग्नोर करू नका. ॲक्टिव्हिटीज प्रॉपरली सॉल्व्ह करा. तिथेच त्याचे आन्सर्स लिहा. समजत नसेल तर या दादा नक्की विचारा. ओके. पोटॅशियम परमॅंगनेटची रिएक्शन करायची. हायड्रोजनेशन काय? सॅपॉनिफिकेशन काय? सॅपॉनिफिकेशन शब्द पहिल्यांदा ऐकला असेल तर आत्ताच टेक्स्टबुक उघडून बघून घे. नाहीतर एआय दादाला विचारून घे. सबस्टिट्यूशन रिएक्शन काय? क्लोरिनेशन ऑफ हायड्रोकार्बन काय? हे सगळं प्रॉपरली तुला बघायचं 124, 126 वरून. त्यानंतर 118, 120 वरून म्हणजे हे जे पेजेस आहे फंक्शन ग्रुपचा टेबल करायचा आहे. होमोलॉगस सीरीज करायची आहे. आय-यू-पी-एस-सी नावं देता आली पाहिजे. प्रिफिक्स, सफिक्स सांगता आलं पाहिजे. पहिलं सांगतोय आय-यू-पी-एस-सीचा व्हिडिओ चांगला बघ. नाहीतर सगळ्यात महत्त्वाचं क्लासच्या शिक्षकाला किंवा कॉलेज, स्कूलच्या शिक्षकांना विचारून घे, की नक्की आय-यू-पी-एस-सी नेम कसं द्यायचंय आणि जर ते समजलं तर एकदम चांगली गोष्ट नाही तर एकदा कमेंट कर जेणेकरून मी आय-यू-पी-एस-सीचा एक मस्त छोटासा व्हिडिओ घेईल ज्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी बऱ्यापैकी समजून समजून सांगेल. म्हणजे छोटा व्हिडिओ ज्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला समजतील. पुढे गेल्यानंतर इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिड हे बऱ्यापैकी मुलं बघत नाही. 127 आणि 130 वरती आहे, दरम्यान आहे. इथेनॉल आणि इथेनॉइक ॲसिडमध्ये डिफरन्स तर म्हणजे डिफरन्स केला तर चांगलीच गोष्ट आहे. पण ते काय मॉलिक्युलर फॉर्म्युला, त्याचं दुसरं नाव काय, त्याचं कॉमन नाव काय, नाही माहिती. कॉमन नाव सुद्धा त्याचं माहीत नाही. इथेनॉलला इथेनॉल सारखं लक्षात ठेवतात. अरे दुसरं पण नाव आहे त्याचं. कशाला कन्फ्युजन क्रिएट करताय स्वतःच्या डोक्यामध्ये? स्ट्रक्चर व्यवस्थित पाठ करा, त्याचा यूज पाठ करा, अजून त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, प्रॉपर्टीज आहेत ते पाठ करा. ते टेक्स्टबुकमध्येच आहे आपल्या. पुढे गेल्यानंतर रिएक्शन विथ सोडियम, डिहायड्रेशन रिएक्शन, इस्टरिफिकेशन वरती पूर्ण फोकस करा. इस्टरिफिकेशन वरती ॲक्टिव्हिटी पण आहे, रिएक्शन पण आहे. म्हणजे प्रॉपर एक पूर्ण पार्ट आहे इस्टरिफिकेशनचा. आय थिंक सो लेफ्ट हँड साइडच्या खालच्या बॉटम पेजला चालू होतं ते इस्टरिफिकेशन तर डाव्या हाताला. सो ते पहिलं बघा. कार्बन डायऑक्साइडची टेस्ट माहीत नसेल तर ते करा. इथेनॉलला फ्यूल म्हणून आपण वापरतोय. व्हिनेगर हा टॉपिक जो आहे फ्रिजमध्ये असतो बऱ्याच जणांचा. व्हिनेगर काय नक्की लक्षात घ्या. ॲसिटिक ॲसिडचा किती पर्सेंट आहे? त्या ॲसिटिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? तो प्रॉपरली लक्षात ठेवा. CH3COH आहे ते पण सांगतो. सो बऱ्याच गोष्टी अशा बारीक-बारीक ज्या आहेत त्या प्रॉपरली त्या पेजवर जाऊन शोधायच्या तुम्हाला. 131 मॅक्रोमॉलिक्यूल पॉलिमर चार्ट, नॅचरल पॉलिमरचा, सिंथेटिक पॉलिमरचा चार्ट, चार्टमध्ये मोनोमर कोणता आहे, यूज कुठं होतोय, त्याचं नाव काय, हे सगळं माहीत असलं पाहिजे.
पी म्हटलं तर पी यूज कुठं होतो हे खूप महत्वाचं आहे. थर्मोकॉलमध्ये कोणता पॉलिमर आहे हे माहित पाहिजे. नॅचरल पॉलिमर्समध्ये आर-एन-एमध्ये कोणते आहेत हे प्रॉपरली माहित पाहिजे. पॉलिमरायझेशनची डेफिनेशन करायची. होमोपॉलिमर्स म्हणजे काय, कोपॉलिमर्स म्हणजे काय, हे लिनियर आणि ब्रांच पॉलिमर्सचे एक्झाम्पल्स हे प्रॉपरली बघायचं आहे. एक्झाम फोकसचा टेबल दिलेला आहे. 6 स्टेप्स आपण फॉलो करतो मिशन 6090 मध्ये. तू नवीन असेल तर फॉलो करायला सुरुवात कर. अन्यथा बाकीचे फॉलो करतच आहे. बरोबर की नाही? सो एक पेपर बघतो आपण, माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, कार्बन कंपाउंड्स आजचा जो टॉपिक आहे आपला, त्याचा 40 मार्काचा आपण आज पेपर बघतो 2 तासाचा. सो हा 40 मार्काचा 2 तासाचा पेपर आपल्याला प्रॉपरली बघायचा आहे. एमसीक्यू वरती आपण फोकस नाही करत, पण सगळ्यात महत्त्वाचं आपण येस गिव्ह रिझन पासून सुरुवात करतो. कार्बन फॉर्म्स अ व्हेरी लार्ज नंबर ऑफ कंपाउंड्स. कॅटेनेशन सगळ्यात महत्त्वाचं. माहिती आहे तुम्हाला, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड म्हणून कार्बनची खूप मोठी चेन बनते. ही कॅटेनेशनची प्रॉपर्टी आहे, त्याच्यावरती गिव्ह रिझन आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जनरली बर्न विथ येलो फ्लेम. म्हणजे जेवढे पण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत ते बऱ्यापैकी पिवळ्या फ्लेममध्ये, त्यांची फ्लेम जी असते ती येलो कलरची दिसते. लाईम वॉटर टर्न्स मिल्की व्हेन ॲसिटिक ॲसिड रिएक्ट्स विथ सोडियम कार्बोनेट. हे कॉमन आलेलं आहे परीक्षांना, तर हे नीट करा. हे 3 गिव्ह रिझन. याची आन्सर की वेबसाईटवरती अपलोडेड आहे. पेपर सुद्धा वेबसाईटवरती आहे. भाई होमोलॉगस सिरीज आली, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आलं, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेडचा डिफरन्स पण आला, कंबशनचं इथेनॉल सॉरी कंबशन ऑफ इथेनॉल, कंबशन रिएक्शन ठीक आहे, ते पेटल्यानंतर कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर रिलीज होतं, पण आता कंबशन ऑफ इथेनॉल आलेले आहे. फंक्शनल ग्रुप तुम्हाला आयडेंटिफाय करायचे ब्युटेनॉइक ऍसिडमध्ये आणि इथेनॉलमध्ये. ब्युटेनॉइक ऍसिडमध्ये कोण असणार आहे, कार्बॉक्सिलिक ऍसिड असणार आहे, इथेनॉलमध्ये कोण असणार आहे, अल्कोहॉल असणार आहे, हे कुठून कळणार? बघावं लागेल बाळा पुस्तक खोलून. काय सांगू आता मी तुला अजून. हिस्टरिफिकेशन आले, नॅचरल आणि मॅनमेड मॅक्रो मॉलिक्युल्सचा तुम्हाला डिफरन्स विचारलेला आहे. सगळ्यात महत्वाचं इथे, हे खूप महत्वाचा क्वेश्चन आहे का हा वाला, मी आता अंडरलाईन केलाय, हा खूप महत्वाचा आहे. पहिलं सांगतो, व्यवस्थित सॉल्व्ह करा, लई गरजेचा प्रश्न आहे हा. आयुपीएससी नेम आलेला आहे, सोडियम मेटलची रिएक्शन आलेली आहे, परत होमोलॉगस सिरीजचे कॅरेक्टरिस्टिक्स आलेले आहेत, आयझोमेरिझम वरती टॉपिक आहे, ऍडिशन रिएक्शन वरती टॉपिक आहे, प्रश्न आहे सॉरी. हा ओके. त्यानंतर इथं फंक्शनल कंटेनिंग ऑक्सिजन ॲज अ हेटेरो आयटम, राईट द स्ट्रक्चर फॉर्म्युला. ओके, ऑक्सिजन वरती म्हणजे 4 फंक्शनल ग्रुप विचारले त्यांनी ऑक्सिजन वाले, अल्डिहाइड, अल्कोहल, कार्बोक्सिलिक ऍसिड, कीटोन, हे 4 जे आहेत ते बऱ्यापैकी आहेत. अजून आहेत, म्हणजे मी कदाचित शोधा, अजून अजून आहेत भरपूर. हा, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ सायक्लोहेक्झेन मॉलिक्यूल. सायक्लोहेक्झेन मॉलिक्यूल तुम्ही पाहिलं नसेल तर प्रॉपर बघून घ्या, म्हणजे बेन्झीन सारखा असतो. बेन्झीनचा नसेल माहित तर बघून घ्या. त्याचा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पण विचारलेला आहे. सो बऱ्यापैकी तो फोकसली करा. ओके. हा मराठीचा पेपर आहे. सो मराठीचा पेपर तुम्हाला बऱ्यापैकी ऑनलाईनच भेटेल, कारण ते जे तिकडे डिस्कस केलं तेच इकडे आहे. सो याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. सो तुम्ही बऱ्यापैकी हे डिस्कस करू शकता, म्हणजे बघू शकता, स्क्रीनशॉट काढू शकता, व्हिडिओ स्लो करून बघू शकता. आधीचे स्क्रीनशॉट काढले असतील तर ठीक आहे, नाहीतर मग डायरेक्ट डाउनलोड केलं तरी चालेल. सो एकच पेपर आहे, मी आता जो डिस्कस केला एकच आहे, पण ह्याच लेसनचे अजून 2 पेपर वेबसाईटवरती आहेत. सो बऱ्यापैकी बघून घ्या. टॉपर्सचे पेपर सुद्धा अपलोड केलेले आहे. डायग्राम वाईज पेपर सुद्धा अपलोड केलेले, म्हणजे डायग्राम जे असतात ना, की कोणते कोणते डायग्राम्स येणार आहे, ते पेपर देखील अपलोड केलेले आहे. सो बऱ्याच गोष्टी आपण अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही पाहिल्या नसतील तर बऱ्यापैकी ते बघून घ्या. अन्यथा मग काय होईल, नंतर ते असून पण काय म्हणजे बोलणार ना, वापरता येत नाही आपल्याला, असं होईल. सो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. कॉमन गोष्ट आहे दादा. अरे माहिती बाबा, पण काय करू, शेअर करून टाका.